काय झालं? किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळं त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का, डॉक्टर समोरच आहे, त्याला तुमचं फ्रॅक्चर काही नाही आहे, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर आहेत, मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलवली, त्याला माझ्या गाडीत टाकलं. आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला. ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली, तेव्हा म्हणलं की मार पाठीमागून लागला आहे. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळल्या गाड्या माघारी इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं, आम्हाला माहीत नाही विड्याच्या. आता त्यामुळे आता आमची माणसं येतीलच आता स्थानिकचे, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये. एकदम क्लिअर आहे का, तुमच्या समोरच आहे. किरण भगतला ते झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही काय नाही, एकदम व्यवस्थित. मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं तिप्पटवाडी बीड जवळ. बीड जिल्ह्याचं. रोज सोबत आहे. उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या गाडी. सगळ्या उभ्या होत्या. ओके. रोडवरती बाजूला उभा होता. एसटीवाला आलं, त्याच्या लक्षात आलं नाही? आलं नाही, त्याच्या लक्षात बघितलं नाही. काय असू शकतं, त्याच्यावर काही शंका असायचं बी कारण नाही आणि याच्यावर तर अजिबातच नाही. त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला. ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण. त्यामुळे आम्ही आहेत, काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर. तिथं म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जेव्हा भावाचं, माझ्या किरण तिथं पडला, मी बसतो का सत्कार घेत तिथं. मी त्या गाड्या बिड्या सगळ्या बाजूला लागल्या, ते जीसीबी आणि पहिलं हॉस्पिटलला. ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही. थँक्यू दादा, थँक्यू.